नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड अध्यापक महाविद्यालयातील बीएडच्या सेकंड सेमला जो जेंडर स्कूल अँड सोसायटी बीएड CC 201 नावाचा पेपर आहे, त्या पेपरचा सिलेबस पाहणार आहोत. हा सिलेबस मी आपल्याला त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करत आहे. मी प्राध्यापक MR जोशी, असिस्टंट प्रोफेसर श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या कार्यरत आहे. चला तर पाहूया. स्ट्रक्चर अँड सिलेबस. स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड, बीएड सेकंड सेम जेंडर स्कूल अँड सोसायटी बीएड CC 201 या ठिकाणी प्रोग्राम स्ट्रक्चर सेकंड सेमिस्टरचं दिलेलं आहे. त्या ठिकाणी कोर्स कोड दिलेले आहे, टायटल ऑफ कोर्स दिलेलं आहे, क्रेडिट्स दिले, अवर्स आहेत, मार्क्स आहेत. या ठिकाणी या कोअर कोर्सेस CC पर्स्पेक्टिव्ज अँड एज्युकेशन, पर्स्पेक्टिव्ज इन एज्युकेशन दिलेले आहे. त्याच्यामध्ये बीएड CC 201, बीएड CC 202, 203 असे दिलेले आहेत. आपल्याला यामधील बीएड CC 201 जेंडर स्कूल अँड सोसायटी हा जो पेपर आहे, या पेपरविषयी माहिती मिळवायची. याला 4 भारांश आहेत. 60 त्या ठिकाणी किती आहेत, 60 तासिका आहेत आणि 100 गुण आहेत. 60 तासिका, 4 भारांश आणि 100 गुणांचा हा जेंडर स्कूल अँड सोसायटी लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा पेपर त्या ठिकाणी बीएड सेकंड सेमला त्या ठिकाणी आहे. त्याचा सिलेबस पाहूया. बीएडचा सिलेबस इथे दिलेला आहे. बीएड फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर इलेक्टिव्ह कोर्स चुकीचं दिलेलं आहे. हे कोअर कोर्स आहे. या ठिकाणी विद्यापीठाच्या याच्यात इलेक्टिव्ह नाही, कोअर कोर्स आहे. कोअर कोर्स CC बीएड CC 201 जेंडर स्कूल अँड सोसायटी. क्रेडिट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. पहा क्रेडिट्स किती दिलेले आहेत, 4 युनिट्स, 4 अवर्स 60, मार्क्स 75 + 25 म्हणजे 75 मार्क्स हे थेअरीला आहेत आणि 25 मार्क्स हे प्रॅक्टिकलला आहेत. कोर्स ऑब्जेक्टिव्स दिलेले आहेत. 1 to develop gender sensitivity among the student teachers, 2 to develop clarity among the concept of gender and sexuality, 3 to make students understand about the gender issues faced in school, 4 to make students aware about the role of education in relation to gender issues, 5 to understand the gender issues faced in society and educational implications. कोर्स आउटकम्स त्या ठिकाणी दिलेले, ज्याला आपण अध्ययन निष्पत्ती असं म्हणतो. कोर्स ऑब्जेक्टिव्स किंवा आउटकम्स असे दिलेले आहेत. पहा 1 student teacher gets acquainted with the critical analysis of gender, 2 student teacher describes the matter in which race, class, gender and sexuality intersect, 3 student teacher becomes aware of women's and people's experience in culture context both, 4 student teacher understand the role of gender and sexuality in social justice movement around the world, 5 student teachers describes how theories reflect the historical and cultural context in which they emerge. या ठिकाणी कंटेंटला 75 मार्क आहेत. कंटेंट जे आहे त्याला 75 आणि प्रॅक्टिकलला 25 मार्क आहेत. त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट इंट्रोडक्शन टू जेंडर, जेंडर रोल्स अँड डेव्हलपमेंट, 1.1 डेफिनेशन ऑफ जेंडर, डिफरन्स बिटवीन जेंडर अँड सेक्स, 1.2 द कन्सेप्ट ऑफ जेंडर, सेक्शुअलिटी अँड डेव्हलपमेंट, 1.3 सोशल कन्स्ट्रक्शन ऑफ जेंडर, जेंडर रोल्स, टाइप्स ऑफ जेंडर रोल्स, 1.4 एक्सप्लोरिंग ॲटिट्यूड्स टुवर्ड जेंडर. त्याच्यानंतर युनिट 2 या ठिकाणी दिलेले पहा, जेंडर एज्युकेशन अँड स्कूल, 2.1 जेंडर बायस इन स्कूल एनरोलमेंट्स, ड्रॉपआउट्स, हाऊसहोल्ड रेस्पॉन्सिबिलिटीज, सोसायटल ॲटिट्यूड्स टुवर्ड्स गर्ल्स एज्युकेशन, व्हॅल्यू अकॉर्डेड टू वुमेन्स एज्युकेशन, 2.2 issues related to gender in school, sexual abuse, sexual harassment and perception of safety at school, home and beyond, 2.3 role of schools, peers, teachers, curriculum and textbooks in challenging gender inequalities or reinforcing gender parity, 2.4 teaching strategies to develop gender sensitivity, unit 3 या ठिकाणी दिलेले पहा, जेंडर सोसायटी, 3.1 हिस्ट्री अँड करंट सिनेरियो ऑफ इंडियन एज्युकेशन वुमेन, कन्सेप्ट ऑफ patriarchy and matriarchy and issues related to Indian women, gender roles in 3.3 gender roles in society through variety of institutions such as family, caste, religion, culture, the media and popular cultures like films, advertisements, songs, etc., law and state. 3.4
issue related to women/girl child, female infanticide and feticide, sex ratio, sexual harassment of women at workplace, honor killing, dowry, child marriage, property rights, divorce, widowhood, identification of sexual abuse/violence and its verbalization, combating the societal outlook of objectification of the female body. युनिट 4 या ठिकाणी दिलेले पहा. जेंडर अँड लॉ 4.1 इंट्रोडक्शन टू लॉज रिलेटेड टू वुमेन लाईक रेप, डाउरी, रिमॅरेज, डायव्होर्स, प्रॉपर्टी इनहेरिटन्स, ट्रॅफिकिंग. 4.2 वुमेन्स रिझर्वेशन बिल, हिस्ट्री अँड करंट स्टेटस. 4.3 द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोव्हिजन्स अकॉर्डिंग टू वुमेन. 4.4 ह्युमन राईट्स अँड वुमेन्स राईट्स, legal aspects related to women, declining sex ratio, PNDT, prenatal diagnostic techniques act, female feticide, violence against women, domestic violence act, sexual harassment at workplace, indecent representation of women, prohibition act, cyber crimes, etc. त्या ठिकाणी प्रॅक्टिकल दिलेलं आहे पहा. आणि 25 मार्कापैकी कोणतंही एक करायचं आहे. 1 रोल ऑफ स्कूल्स, peers, टीचर्स, curriculum and textbooks in challenging gender inequalities. 2 study of laws related to women. रेफरन्सेस दिलेले आहेत, पण ते रेफरन्सेस मी मराठीच्या ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा हेच रेफरन्सेस दिलेले आहेत, त्यामुळे ते पुन्हा रिपीट होतील म्हणून शेवटी त्या ठिकाणी वाचतो. त्याच्यानंतर मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे. पर्स्पेक्टिव्ज इन एज्युकेशन म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दृष्टिकोन, BEd CC 201, जेंडर, स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव, शाळा आणि समाज. सैद्धांतिक भागाला थिअरीला 75 मार्क आहेत. त्याच्यामध्ये घटक क्रमांक 1 लिंगभाव परिचय, लिंगभाव भूमिका आणि विकास. 1.1 लिंगभावाची व्याख्या, लैंगिकता व लिंगभाव यामधील फरक. 1.2 लिंग, लैंगिकता आणि विकास यांच्या संकल्पना. 1.3 लिंगभावाची सामाजिक जडणघडण, लिंगभाव भूमिका व लिंगभाव भूमिकांचे प्रकार. 1.4 लिंगभाव दृष्टिकोनाचा शोध. त्याच्यानंतर घटक क्रमांक 2 लिंगभाव, शिक्षण आणि शाळा. 2.1 शालेय पटनोंदणीतील लिंगभावाबाबतचा पक्षपातीपणा, गळती, घरगुती जबाबदाऱ्या, मुलींच्या शिक्षणाबाबतचा सामाजिक दृष्टिकोन, स्त्री शिक्षणाचे मूल्य. 2.2 लिंगभावाशी संबंधित समस्या, लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ व शाळेत, घरात आणि त्याही पलीकडची सुरक्षितता. 2.3 लिंगभाव विषमतेच्या आव्हानांमध्ये वा लिंगभाव सक्षमीकरणाला बळकटी देण्यासंदर्भातील शाळा, समवयस्क शिक्षक, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके यांची भूमिका. 2.4 लिंगभाव संवेदना विकासासाठी अध्यापन, व्यूहनीती किंवा कार्यनीती. त्याच्यानंतर घटक क्रमांक 3 लिंगभाव आधारित समाज. 3.1 भारतीय स्त्रियांचा इतिहास आणि सद्यस्थिती. 3.2 पितृसत्ताक व मातृसत्ताक संकल्पना व भारतीय स्त्रियांशी संबंधित समस्या. 3.3 कुटुंब, जात, धर्म, संस्कृती, प्रसारमाध्यमे, प्रसिद्ध सांस्कृतिक चित्रपट, जाहिराती, गाणी इत्यादी, कायदे आणि राज्य ह्या विविध संस्थांद्वारा समाजातील लिंगभाव भूमिका. 3.4 कन्या अपत्याबद्दल असणाऱ्या समस्या, स्त्रीहत्या व भ्रूणहत्या, लिंगानुपात, कामाच्या ठिकाणी होणारा स्त्री अत्याचार, हुंडा पद्धती, बालविवाह, वारसा हक्क, घटस्फोट, विधवापण. 3.5 लैंगिक अत्याचार आणि हिंसेची ओळख व त्याचे शब्दांकन, स्त्री शरीराच्या भांडवलीकरणाविरुद्धचा लढा. घटक क्रमांक 4 लिंगभाव आणि कायदा, स्त्रियांशी संबंधित कायद्यांचा. 4.1 स्त्रियांशी संबंधित कायद्यांचा परिचय. आता ते कायदे कशाच्या संदर्भातील बघा, बलात्कार, हुंडा पद्धती, पुनर्विवाह, घटस्फोट, वारसा संपत्तीतील हक्क, तस्करी. 4.2 स्त्रियांच्या आरक्षणाबाबतचे विधेयक, इतिहास आणि सद्यस्थिती. 4.3 भारतीय राज्यघटना आणि त्यामधील स्त्रियांच्या संदर्भातील तरतुदी. 4.4 मानवी हक्क आणि स्त्री हक्क, स्त्रियांच्या संदर्भातील कायदेशीर बाबी, घसरता लिंगानुपात, गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निवड कायदा, ज्याला आपण PNDT कायदा असं म्हणतो, स्त्री हत्या व स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, घरगुती हिंसाचार कायदा, कार्यालयात होणारा लैंगिक छळ, स्त्रियांच्या शरीराचे अश्लील प्रदर्शन, सायबर गुन्हे, प्रात्यक्षिक कार्य. कोणतेही एक यापैकी कोणतेही एक करायचे 25 मार्कासाठी आहे. पहिला आहे लिंगभाव, असमानतेला आव्हान देण्यामध्ये समवयस्कांची, शिक्षकांची, अभ्यासक्रमाची व पाठ्यपुस्तकांची भूमिका. 2 स्त्री संदर्भातील कायद्यांचा अभ्यास. रेफरन्सेस दिलेले आहेत पहा. नंबर 1 अग्रवाल N 2002 वुमेन अँड लॉ इन इंडिया, न्यू दिल्ली, न्यू सेंचुरी पब्लिकेशन. नंबर 2 एग्नेस F चंद्रा S अँड बसू M 2004 वुमेन अँड लॉ इन इंडिया, न्यू दिल्ली, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. 3
गुणशेखरे यस एडिशन झालेले आहे 2004. व्हायलन्स लॉ अँड वुमेन्स राईट्स इन साऊथ आशिया, न्यू दिल्ली, सेज जयसिंग, फर्स्ट एडिशन 2005. मेन्स लॉज, वुमेन्स लाइव्स, a constitutional perspectives on religion, common law and culture and South Asia, New Delhi, Women Unlimited. 4. Kapoor R. 1992. From Theory to Practice, Reflections on Legal Literacy Work with Women in India. 5th. In M. Schuler and S.R. Kadir Gamar, edited Legal Literacy, a Tool for Women's Empowerment, pages 93 to 115. New York, Unifem. 6. Masood S. 2004. Laws Relating to Women, New Delhi, Orient Law House. 7. Schooler M. and Kadir Grammar S.R. 1992. Legal Literacy as a Tool for Women's Empowerment. 8. Schooler and S.R. Kadir Grammar, edited Legal Literacy, a Tool for Women's Empowerment, pages 21 to 70. New York, Unifem. Sen S. 2013. Women Rights and Empowerment, New Delhi, Asta Publishers. 10. Siddiqui F.E. and Ranganathan S. 2001. Handbook on Women and Human Rights, New Delhi, Kanishk Publishers. 11. Stone L. and James C. 2011. Dowry, Bride, Burning and Female Power in India, in C.B. Brettel and C.F. Sargent, edited Gender in Cross-Cultural Perspectives, 5th edition, pages 308 to 317. New Delhi, PHI Learning Private Limited. 12. Mane MS, Education for Women Development, Chandralok Prakashan, Kanpur. 13. Mane MS, Sociological and Psychological Education, Chandralok Prakashan, कानपूर. अशा प्रकारे हे सगळे रेफरन्सेस त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मी तुम्हाला या ठिकाणी पर्स्पेक्टिव्स इन एज्युकेशन या CC कोर्समधील B.Ed CC 201 जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव, शाळा आणि समाज ह्या पेपरचा सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी ट्रान्सलेट करून त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आपल्याला काही सूचना करावायची असतील तर त्या ठिकाणी सूचना द्याव्यात. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष.